आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्याकडे आज भेटीसाठी आलो होतो। अधिवेशन आटोपल्यानंतर परत केंद्राचं अधिवेशन उद्या सुरू होतं आहे। एका बाजूला त्यांनाही शुभेच्छा द्यायच्या आणि त्याबरोबर केंद्रातल्या आपल्या प्रश्नांना अधिक चांगल्या पद्धतीने त्यांनी गती द्यावी अशा भूमिकेनं आपण त्यांना भेटलो। इथं त्यांच्यासोबत यशवंतरावजी थोरात की जे नाबार्डचे चेअरमन म्हणून ज्यांनी काम केलं आहे आणि आपल्या कोल्हापूरचे सुपुत्र आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच्याही चर्चा झाल्या। बाळ पाटणकर की जे क्रीडा क्षेत्रातल्या सगळ्या कामांसाठी सातत्यानं आमच्याकडे आग्रही असतात, त्यामुळे जिल्ह्याचे खासदार म्हणून आपल्या संस्थानाचे आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक म्हणून महाराजांच्याकडे आणि महाराजांच्याबरोबर या सर्व मान्यवरांच्याबरोबर जिल्ह्यातल्या सर्व क्षेत्रातल्या विकासाच्या सुद्धा चर्चा त्यानिमित्तानं झाल्या। महाराजांच्याबरोबर राजकीय चर्चा नाही, महाराजांच्याबरोबरच्या चर्चा आहे विकासाच्या आणि विशेषतः जिल्ह्यातल्या जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना गती लावण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाबद्दलचा समन्वय करून आम्ही सगळ्यांनीच कसं काम केलं पाहिजे त्यासाठी ज्या होत्या आणि त्या चांगल्या झाल्या। महायुतीचे अनेक नेते शाहू महाराजांना अलीकडच्या काळात भेटत आहेत, याचा काही राजकीय संदर्भ? खरं तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकीय संदर्भ शोधताय, असं काही नाही आहे। महाराज हे केवळ राजकीय नाहीत तर महाराज आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आहेत। या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसानं येऊन त्यांच्याकडे निश्चितपणानं आशीर्वाद घ्यावेत अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणून आपला जिल्हा बघतोय, त्यामुळे साहजिकच या सगळ्या संदर्भांपलीकडे सुद्धा आपण त्यांच्याशी संवाद साधला अपेक्षित आहे आणि मला वाटतं तोच संवाद सगळेजण साधत आहेत। काल राज ठाकरेंनी सभा घेतली आणि ठाकरेंवर टीका केली की दुबे खासदार त्यांना ते म्हणले की मुंबईत या तुम्ही डुबे करणार, एकूण हा वाद आता राष्ट्रीय पटलावर गेलेला आहे आणि मराठीला खाली खेचण्याचा परत प्रयत्न झाला असं राज ठाकरेंचं। मराठीला खाली खेचण्याचा प्रश्न नाही, यापूर्वीसुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे, त्यामुळे तो भाग वेगळा। परंतु मराठी भाषा सक्तीची आणि मराठी भाषेबरोबर इतर भाषा जे ऑप्शन ठेवायचे त्याच्याबद्दलची स्पष्टता सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला हाऊसमध्ये आणि हाऊसबरोबरच काही वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा दिली आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकार काम करेल। नाही, कॅगचे आक्षेप हा एक वेगळा भाग आहे आणि बाकीचे आक्षेप वेगळा भाग आहे। कॅगचे आक्षेप फायनान्शियली आपण सगळेजण ज्या वेळेला एखादं काम आपण करत असतो, विशेषतः महाराष्ट्र सरकार असेल केंद्र शासन असेल ज्या पद्धतीनं एकूण आर्थिक कामकाज करत असतं अशा कामकाजामध्ये काही अनियमितता असतात की ज्या दुरुस्त करणं याच्यासाठीच कॅगचं खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला माहिती मिळत असते किंवा मार्गदर्शन होत असते। कॅगचं तुम्ही जर बघितलं असेल तर प्रत्येक विभागातले ज्या त्रुटी ज्या चुका दाखवल्या जातात त्याच्यामुळं सरकारला सुधारायची संधी मिळते, त्यामुळे ती शंभूराजे देसाईंवर म्हणता येणार नाही। निश्चितपणाने त्याचा उपयोग आम्ही करू आणि त्या विभागात अजून चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी जे काही सूचना घ्यावे लागतील, निर्णय घ्यावे लागतील ते शंभूराजे देसाई साहेब निश्चितपणे घेतील। कालच्या सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाषणामध्ये आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीचे आरोप पलीकडच्या बाजूला नानाभाऊ नेने त्यांनी केले आणि त्यानंतरची वस्तुस्थिती त्यांनी सांगितली। खरं तर राजकारणी माणसांनी सुद्धा आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे। एकाच वेळेला आजी आणि माजी मंत्री आणि अनेक अधिकारी अशा पद्धतीचा आक्षेप ज्यावेळी त्यांनी घेतला त्यावेळी संशयाच्या भोवऱ्यात अनेक लोक आले। गरज नसताना आपलीच प्रतिमा आपण सगळ्यांनी खराब करणं याच्यापेक्षा सुद्धा जे चुकीचं असेल त्याच्यावरती अत्यंत स्ट्रॉंगपणे आक्षेप घेणं आणि केवळ आक्षेप नाही तर ती वस्तुस्थिती स्पष्ट करून विरोधक म्हणून सुद्धा सक्षम काम करणं अपेक्षित आहे। म्हणजे एखादा प्रश्न तडीस नेणं ज्याला म्हणतो आपण तसा जर नेला तर तो राज्याला सुद्धा न्याय दिल्यासारखा प्रकार होईल। अशा पद्धतीचे आरोप करणं म्हणजे एका बाजूला बालिशपणाचं आणि आपण लोकप्रतिनिधी असून सुद्धा आपल्याच सगळ्या सहकाऱ्यांचं वस्तुस्थिती काय आहे हे न सांगता दिशाभूल करून लोकांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याविषयी चुकीचे भ्रम तयार करण्याचंच काम होते। शक्तीपीठ महामार्गाला या सगळ्याची भूमिका यापूर्वी सुद्धा सांगितलेली आहे, आता सुद्धा सांगतो आणि पुढेही सांगूया की शक्तीपीठाबद्दल ज्या पद्धतीनं पहिला सुरुवात झाली होती त्यानंतर ह्या सगळ्या शक्तीपीठाला थांबवण्यामध्ये आम्ही पुढाकार घेतला होता। मुख्यमंत्र्यांचा त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ व्हावं आणि त्यानिमित्तानं समृद्धीच्या धर्तीवर एक अत्यंत नवीन गतिमान अशा पद्धतीचा रस्ता की जो भक्ती शक्तीपीठाच्या निमित्तानं भक्तीपीठसुद्धा होईल आणि भक्ती मार्गसुद्धा होईल अशा पद्धतीची त्यांची भावना आहे। पण शेतकऱ्यांना विश्वासात घ्या आणि मग पुढं झाला असं आम्ही सांगितलं आहे आणि कॅबिनेटमध्ये सुद्धा आम्ही त्याच्याबद्दल निश्चित जे काही सांगितलं त्याचा परिणाम असा झाला की ही सगळी अजूनसुद्धा जी काही अलाइनमेंट व्हायची आहे आमचा आग्रह असा आहे की या सगळ्याच्याबद्दल शेतकऱ्यांशी संवाद साधल्याशिवाय आपण कुठलीही गडबड करू नये। खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेबांनी काम केलं गेल्या 2.5 वर्षांमध्ये त्या कामाच्या जीवावरतीच महायुतीचं सरकार येण्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचा वाटा मोठा आहे। 80 जागा लढवल्यानंतर त्यातल्या 60 जागा जिंकल्या आणि आपलं स्ट्राईक रेट काय ते दाखवलं। एका बाजूला लाडकी बहीण योजना आणि प्रत्येक क्षेत्रातली योजना की ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्यांच्याविषयीचं एक आपुलकीचं विश्वासाचं आणि आपल्या कुटुंबातलाच एक घटक असल्याचं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं नातं आहे।
आता ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रानं मान्य केल्या, परंतु जर काय आता त्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्षच करायचं, विरोधक आहेत आरोप करणार, त्या आरोपाला कामातनं उत्तर द्यायचं असं आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. त्यामुळे तशाच पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.